आज अजून पाऊस पडलेला नाहीये. महाराष्ट्र देशात अनेक ठिकाणी खास करून महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती येणार आणि आमच्याकडे काय चाललंय? खासदार फोडणं, आमदार फोडणं, नगरसेवक फोडणं. आमची सत्ता कशी टिकेल? वाटेल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत. माणसं विकली जात आहेत. मला असं वाटतं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या गोष्टींचा विचार करायला नाही पाहिजे. जनतेने करायला पाहिजे, लोकांनी करायला पाहिजे की ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही 4-4, 5-5 तास, 2-2 तास तिथे उन्हामध्ये त्या रांगेत उभे राहिला, तो माणूस 50-100 कोटीसाठी म्हणून विकले जातात. त्यांना पुन्हा तुम्ही परत उभे करणार का? आताही जर समजा ते परत आले तर तुमची प्रतिक्रिया काय असणार त्याच्यावरती? एक जुनं वाक्य आहे ते, स्वाभिमान मेला ना की उरतात फक्त जिवंत प्रेत. आणि हे ज्या प्रकारचं राजकारण आता महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जे सुरू आहे, भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय सांगणार आहोत? आम्ही विकले गेलो. आता हे खासदार कुठे परवा दिवशी माझ्याकडे पत्रकार आले होते. तर आम्ही 1 मार्काचा प्रश्न, मी म्हटलं माझा 1 मार्काचा प्रश्न आहे, मला 1 मार्काचं उत्तर दे. काय म्हटलं? केंद्रात सत्ता कोणाची? तेवढी भारतीय जनता पक्षाची. म्हटलं राज्यात सत्ता कोणाची? तेवढी भारतीय जनता पक्षाची. म्हटलं मग शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेकडे का गेले? म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे? आणि 2029ची ही अमित शहा स्वतःची तयारी करतायत. आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये तर असतील, जर विरोध करणारे असतील तर बाकीचे जे सगळे गट आहेत ते बरोबर असलेले बरे. याच्यासाठीची नाही तर 6 भाजपला जाऊ शकले असते. सोपं आहे ना? नाही, नेमकं काय घडतंय मी तुम्हाला सांगतो. ज्याला आपण अंतर्गत, ज्याला म्हणतो ना, एक वाद, ज्वालामुखी, त्रास, असा जो गोंधळ सगळा जो आहे ना, हा या देशापेक्षा भारतीय जनता पक्षात जास्ती आहे. इतकं आतून सगळं त्यांच्याकडे पण पेटलेलं आहे. आता फक्त नरेंद्र मोदी आहेत, एक तिकडे एक मॅग्नेट आहे, त्याच्यामुळे सगळं शांत आहे. पण काही जण म्हणतात वर्षभरात काही गोंधळ निर्माण होतील, केंद्रातही होतील, देशभरातही होतील, बघू. पण मला असं वाटतं की तुम्ही तयारीत असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला तुम्ही घट्ट जमिनीत पाय रोवून उभे असलेले मला दिसले पाहिजेत. आणि म्हणून या एसआयच्या तयारीला लागा. हे आता प्रत्येक शाखांमधून ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतील पुढच्या काही दिवसांमध्ये. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला सगळी मांडणी दिली जाईल. कशी माणसं, आता हे त्याच्यामध्ये बीएलए एक सगळ्यात महत्वाचा राहिला विषय. काय गडबड सुरू आहे ती पण तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. माझ्याकडे काल एक बीएलएचा रिपोर्ट आला. बीएलएचा रिपोर्ट आला माझ्याकडे. रिपोर्ट आपण बीएलएवरती मेळावा घेतला होता, बीएलए नोंदणी करण्यासाठी म्हणून. आपल्या बीएलएची जी आता माझ्याकडे रिपोर्ट आला त्याच्याबरोबर प्रत्येक ठिकाणी 0-0-0-0-0-0. मला समजायला म्हटलं बिलकुल काम नाही केलं. काल अविनाश आला होता, अविनाशला विचारलं, म्हटलं अरे अविनाश, म्हटलं ठाण्यामध्ये, संपूर्ण ठाणे शहरामध्ये मला 0 दिसतोय. जो सरकारी आकडा होता म्हटलं 0 दिसतोय, तुला असा होऊ शकत नाही. तर सगळी त्यांनी माहिती काढली आणि माहिती काढल्यानंतर कळलं हे सगळे बीएलएचे फॉर्म त्यांच्या अधिकाऱ्यांच्या सहीने भरून ठेवलेले फॉर्म त्या अधिकाऱ्यांनी टेबलाखाली ठेवून दिले, रजिस्टरच केले. फक्त तुम्हाला शिक्के दिले, पुढे काही नाही केले. हे प्रत्येक निवडणूक जे अधिकारी आहेत तिकडचे या शहरांमध्ये इतर यांच्यावरती तुम्हाला दबाव आणावा लागेल.
हे काय प्रकारचं कारस्थान सुरू आहे? प्रत्येक बघा, हे प्रत्येक हे ठाण्यामध्ये बोर्डाचे आहेत. म्हणजे आता इथे हा कुठचा तू दिला होतास? ओवळा माचिवडा, बरोबर ना? हे ओवळा माचिवड्याला 0 दिलेलं आहे, 0. हे एवढे भरलेले आहेत. हे तुम्हाला काम करू देणार नाही. आणि तुम्ही जर समजा बीएलए म्हणून रजिस्टर झाले नाही तर हे तुम्हाला एसआरच्या यादीमध्ये काम करू देणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही गोष्ट किती गांभीर्याने घेतली पाहिजे. आज इतके बीएलए आपण सगळे नोंदण्या केल्या सगळ्यांच्या, कुठे आहेत ते? मी तुम्हाला वारंवार सांगतो, ज्या प्रकारचं कारस्थान हे सगळं शासकीय यंत्रणा वापरून जे केलं जात आहे हे तुम्हाला उधळून लावलं पाहिजे, तर निवडणुकीत यश मिळेल, अन्यथा नाही. त्याच्यामुळे तुम्ही ही एसआयची गोष्ट आणि ही बीएलएची गोष्ट अत्यंत गांभीर्याने घ्यावी. तात्काळ आपल्याला हे सगळे बीएलए आता जे आहेत त्यांना एकत्र करणं गरजेचं आहे, त्यांची नोंदणी करणं गरजेचं आहे, त्या अधिकाऱ्यांच्या डोक्यावर बसून ते सगळ्या गोष्टी रजिस्टर करणं गरजेचं आहे आणि त्याला पुढे त्याला कामाला लावायचंय. काम कशा प्रकारचं करायचंय हे तुम्हाला आठवड्याभरात समजेल. समजलं सर्वांना? धन्यवाद. पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. वाढदिवसाच्या दिवशी भेटू शकतो नाही, पुढल्या वर्षी नक्की भेटू आपण, बरं का? हा, म्हणजे मी बाहेर गावी, तुम्ही सगळे येऊन भेटा एकमेकांना. भेटू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.